नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप केला जातोय। सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या सह इतर निधीतून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुनील शिवाजी उगले यांनी 16 जून 2025 रोजी गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनुसार ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करून ग्रामनिधी आणि पाणीपुरवठा निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे। तपासणी समितीची स्थापना या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी 30 जून 2025 रोजी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे। या समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिन्नर आणि विस्तार अधिकारी, कृषी ग्रामपंचायत तसंच मच्छिंद्र कांगणे यांचा समावेश होता। या समितीने पाटपिंपरी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची आणि खर्चाची सखोल चौकशी केली। ऑफिसच नाही, म्हणजे बसायला जर जागाच नाही तर मग ते खुर्ची टेबल आमच्यापर्यंत आल्याच नाही। मग तो एक विषय। त्याच्यानंतर नर्सरी गार्डन बनवण्यासाठी 6000 रुपये खर्च केला त्यांनी। त्याच्यानंतर वृक्ष लागवडीसाठी 75,000 रुपये खर्च केलेला। आता वृक्ष लागवड केली असेल तर आपण बघून येऊ ना, म्हणजे स्पॉट पंचनामा करू शकतो। समजा वृक्ष लावलेले ते मरेल का असं, पण ते खड्डे तर दिसतील ना। मग दुसरा विषय रेन वॉटरचा कामूत केला त्यांनी, हे 24-25चा विषय चालू। आपण मागचं नाही घेतलं। मागचं का नाही घेतलं का विषय असे का मागचं असलं तर समजा ते आपल्याला बघायला अडचणीचा विषय। याच्यात नमूद नाही ना अर्जामध्ये, मुद्दाम नमूद नव्हतं केलं ते, कारण ज्याच्यात नमूद विषय आला तर टीव्ही येऊन पडले ना, म्हणून तो विषय तो पेंडिंग ठेवला होता तो अर्ज, त्याच्यामुळे तो त्या मापाचा लिहिलेला आहे। त्याच्यानंतर आता विषय असा आहे, टेक्निकल ट्रेनिंग साठी 40,000 रुपये बिल काढले। टेक्निकल ट्रेनिंग कशाची घेतली बुवा, नेमकी मग सदस्यांनी घेतली का सरपंचाने घेतली तर अजून कोणा घेतली हे काही त्याच्यात नमूद नाहीये। त्याच्यानंतर विषय महिला आणि मुलं वेलफेअरचा काहीतरी विषय, परचेसिंग मशीन 15,000 रुपये, ते 15,000चा विषय। नंतर स्पेलिंग डिस्ट्रीब्युशन टू मोटार 10,000 रुपये, वैयक्तिक कचरा कुंड्या कामे 1.5 लाख रुपयाचे आहे। तर आता ते काही कचरा कुंड्या काय गावात कोणा दिलेले नाही असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे यांचं तर म्हणणं आहे कचरा कुंडी दाखवा 1 लाख बक्षीस द्या, म्हणजे तक्रारदाराचंच म्हणणं आहे। आता मला माहिती नव्हतं पण कचरा कुंड्या इथं दिसल्या मला, म्हणजे तो विषय आहे इथं। त्याच्यानंतर नर्सरी गार्डन साठी परत 6,000 रुपये वाउचर काढले। त्याच्यानंतर लिटल बॉन्स टू पब्लिक प्लेस कामी 30,000 रुपयाचे बिल काढलेले। सार्वजनिक कचरा कुंडे बसवणे 30,000 रुपयाचे बिल आहे। शेतमाल रस्ता, आता हा जो शेतमाल रस्ता आहे ना, मग हा शेतमाल रस्ता कोणत्या रस्त्याचं काम केलं ते तर आपल्याला पुढे पाहू शकतो ना आपण। समजा कोणता रस्ता गेलेला असेल तर आपल्याला ते बघता येईल, पण असा कोणता शेतमाल रस्ता झालेला हे सदस्य सांगू शकत नाही आणि कोणी सांगू शकत। मग ते 50,000 बिल कसं निघालं? बिल हे पेड झालेले बिल आहे, हे तुमच्या ऑनलाईनला आहे। म्हणजे तुम्ही आपण ऑनलाईन दोन्ही पण करतो, आराखडा पण आणि खर्च पण। खर्चाचे बिल आहे, आराखड्याचे नाही। हे खर्चाचे बिल म्हणजे आराखडा वेगळा विषय, पेड झालेले घेतले ते याच नाही घेतले। पेड झाले काम कोणतंच वय नाही। हा, आणि शेतमाल रस्ता 50,000चा आहे। मग असे 21वा नंबर आहे। आणि आता पाणी आदिवासी आणि दलित वस्तीचे बांधकाम देण्यासाठी दिव्यांगांसाठी ते काहीतरी 550 रुपये काहीतरी प्रति हा, म्हणजे जार घेतले ना ते दलित वस्तीला वाटण्यासाठी, तर त्या जार मध्ये म्हणजे जे तक्रारदार आहे त्यांचं म्हणणं असं आहे त्याच कंपनीचं जारचं त्यांनी कोटेशन काढलं, तर ते कोटेशन विथ प्रिंटिंग 390 रुपये विथ जीएसटी बिल, आणि यांनी ते 550 रुपयाना खरेदी केलेलं आहे जार मध्ये। म्हणजे ते तफावत आहे, आणि ते 550ला घेऊन पण त्या ग्रामपंचायतीचं त्याचं प्रिंटिंग नाहीये आणि जीएसटी बिल नाही असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे नाही याची आपण मारू ना, प्रिंट मारता येईल ना। 22 पैकी 21 तक्रारींमध्ये अनियमितता चौकशीच्या दरम्यान आढळलेली आहे। समितीने ग्रामपंचायतीच्या दप्तराची आणि GM पोर्टलद्वारे केलेल्या खरेदीची तपासणी केली। या तपासणीत ग्रामपंचायतीच्या खर्चाच्या अहवालात अनेक त्रुटी आढळल्या आहेत। एकूण 22 तक्रारींपैकी तब्बल 21 तक्रारींमध्ये अनियमितता असल्याचं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलं। या अहवालामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे। या प्रकरणी तक्रारदार आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रतिक्रिया जाणून कारवाईसाठी हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक।